एकनाथ शिंदेंना 12 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता. चंद्रशेखर बावनकुळेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतली भेट. बैठकीच्या वेळी बावनकुळेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं शिंदेंशी फोनवरती बोलणं करून दिल्याची माहिती. नगरविकास खातं शिंदेंना मिळणार असल्याची सूत्रांची माहिती. तर 14 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तारासाठी शपथविधी होण्याची शक्यता. 3 दिवसीय विशेष अधिवेशन संपल्यानंतर सर्व आमदारांची धाकधूक वाढली. सर्वांचं लक्ष आता मंत्रिमंडळ विस्ताराकडे. मंत्रिमंडळ विस्तारात कोणाची वर्णी लागणार या संदर्भात राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळ सचिवालय नागपूरमध्ये दाखल. उद्यापासून प्रशासकीय कामाला होणार सुरुवात. नागपूरच्या विधान भवन परिसरातील तयारी अंतिम टप्प्यात. दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी ईव्हीएम संदर्भात महत्त्वाची बैठक. अरविंद केजरीवाल, ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी बैठकीसाठी उपस्थित. ईव्हीएम विरोधात राज्यात आणि दिल्लीतही विरोधक आक्रमक. इंडिया आघाडी शुक्रवारी सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता. निवडणूक आयोगाकडून पडताळणीत एकही त्रुटी नसल्याचा पुनरुच्चार. ईव्हीएमबद्दल सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी व्हावी हीच आमची अपेक्षा. तर बैठकीत दिल्ली, हरियाणा आणि महाराष्ट्राविषयीही चर्चा झाली. राहुल कलाटेंची माहिती. दिल्ली विधानसभेसाठी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाची युती होण्याची शक्यता. किमान 15 जागा मिळाव्यात आणि आपसोबत आघाडी व्हावी अशी दिल्लीतल्या काँग्रेस नेत्यांची इच्छा असल्याची सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस उद्या पहिल्यांदाच नागपूर दौऱ्यावर. फडणवीसांच्या स्वागतासाठी भाजपकडून जय्यत तयारी. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भाजप कार्यकर्ते आणि नागपूरकरांवरती निर्बंध. कुर्ल्यातल्या बस अपघात प्रकरणी आरोपी संजय मोरेने क्लच समजून ॲक्सिलरेटरवरती पाय दिल्यामुळे अपघात झाला होता. केवळ 10 दिवसांच्या प्रशिक्षणावरती संजयला मोठी बस चालवायला दिल्याची सूत्रांची माहिती. कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणातील आरोपी संजय मोरेला 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी. या अपघातात 7 जणांचा मृत्यू. मुंबईतल्या अंधेरी पश्चिमेतील ओशिवरा भागामध्ये बेस्ट बस चालकाचा वाईन शॉपवर बस थांबवून दारू घेतानाचा व्हिडिओ मनसेकडनं व्हायरल. बेस्ट बस चालकांवरती बेस्ट प्रशासनाचं नियंत्रण आहे का असा सवाल. कुर्ल्यातल्या अपघातग्रस्त बेस्ट चालकाने मद्यपान केलेलं नाही. बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिगीकर यांच्याकडनं स्पष्टीकरण. पोलिसांच्या अहवालातही मद्यपानाचा उल्लेख नसल्याचा त्यांचा दावा. कुर्ल्यात झालेल्या बस अपघाताची चौकशी आणि तातडीने नुकसान भरपाई देण्यासाठी बेस्ट उपक्रमाकडनं समितीची स्थापना. अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये जाहीर. पुण्यातली पूरस्थिती रोखण्यासाठी आराखडा तयार करणार. पुणे महापालिका आयुक्तांचे आदेश. तसंच पुढच्या वर्षी पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी अल्पकालीन कामं करण्याच्याही सूचना. परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाचं एका माथे फिरूने नुकसान केलं होतं. त्याच्याच निषेधासाठी आज आंबेडकर प्रेमींनी परभणी बंदची हाक दिली. माढा विधानसभेवरती विजय मिळवल्यानंतर आमदारकीची शपथ घेऊन अभिजित पाटील पोहोचले रायगडावर. रायगडावर जाऊन घेतलं छत्रपती शिवरायांचं दर्शन. दक्षिण भारतातल्या प्रसिद्ध माळेगावच्या यात्रेला 29 डिसेंबरपासून सुरुवात. यात्रेनिमित्त लोहा कंधारचे नवनिर्वाचित आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी घेतली आढावा बैठक. खंडोबारायाची आरतीही केली. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या मंदिराला लवकरच पुरातन झळाळी लाभणार. लवकरच भक्तांना तुळजाभवानी देवीच्या मंदिराचा मूळ प्राचीन गाभारा पाहता येईल. आमदार राणा जगजित सिंग पाटील यांची माहिती. कडाक्याच्या थंडीमुळे नाशिकमधल्या शाळांच्या वेळेत बदल. महानगरपालिकेच्या शाळा 7 ऐवजी 8 वाजता भरणार. तर खासगी शाळा 8 ऐवजी 9 वाजता भरणार. शिक्षण विभागाचा निर्णय. नंदुरबारमध्ये डिसेंबरमधील 5 वर्षातील नीचांकी तापमान. अतिदुर्गम भागातील तापमानाचा पारा घसरला. अतिदुर्गम भागातील डाब परिसरात दवबिंदूही गोठलं. धुळे जिल्ह्यातही कडाक्याची थंडी. काल 4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद तर आज 5.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.
अवकाळी पाऊस आणि परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे नंदुरबारमध्ये सोयाबीनच्या एकरी उत्पादनामध्ये घट. गेल्या वर्षाच्या तुलनेत सोयाबीनचे दर निम्म्यावर. शासकीय हमीभावापेक्षा कमी दरात सोयाबीनची खरेदी, शेतकरी नाराज. हिंगोलीच्या वसमतमध्ये पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या. राहत्या घरी गळफास घेऊन केली आत्महत्या, कारण मात्र अस्पष्ट. महिला पोलीस कर्मचाऱ्याला उडवणाऱ्या मोटार चालकाला अटक. पुण्यातल्या SSPMच्या महाविद्यालयासमोर सोमवारी रात्री नाकाबंदी दरम्यान ही घटना घडली होती. अलिबागमधल्या चोंडी गावाजवळ एक भरधाव BMW कार घुसली गॅरेजमध्ये काम करणाऱ्या मेकॅनिकसह 2 ग्राहकांना धडक. अपघातात तिघे जण गंभीर जखमी. कार चालक संदीप गायकवाडवरती गुन्हा दाखल. इंदापूर तालुक्यामध्ये डाळसमध्ये 10 ते 12 वाहनांचा अपघात. ट्रकच्या धडकेमध्ये 10 ते 12 वाहनं एकमेकांवरती आदळली. ट्रक चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटलं, त्यामुळे अपघात. यवतमाळच्या आर्णी रोडवरती कृषीनगरजवळ एका भरधाव कारने भाजी विक्रेते आणि दुचाकीस्वारांना उडवलं. या अपघातात 3 जण गंभीर जखमी. गोंदियाच्या देवपायली इथं ट्रक उलटल्यामुळे चालकाचा मृत्यू. दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात अपघात झाल्याची माहिती. पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या एका मालवाहू ट्रकला भीषण आग. आगीमुळे पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरती वाहतूक विस्कळीत. जालन्यामध्ये छत्रपती संभाजीनगर रोडवरील टोलनाक्याजवळ गोळीबार. कारमधून आलेल्या अज्ञात आरोपीकडनं ट्रक चालकावरती गोळीबार. ट्रक चालक जखमी. वर्ध्याच्या सेलू बस स्थानकामध्ये बसने घेतला पेट. यावेळी बसमधील गोंधळ झाला. काहींनी खिडकीतून उड्या मारत बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. दक्षिण मुंबईतील खेतवाडीच्या पठ्ठे बापूराव मार्गावरील डायमंड हॉटेलला आग. अग्निशमन दलाकडून आगीवरती नियंत्रण. भारताच्या हद्दीमध्ये बेकायदेशीररित्या मासे पकडण्यासाठी आलेल्या 2 बांगलादेशी मच्छीमार नौका ताब्यात. 78 मच्छीमारांना भारतीय तटरक्षक दलाने अटक केली. बँगलोरमध्ये पत्नीच्या जात्याला कंटाळून अभियंता पतीची गळफास घेऊन आत्महत्या. सुसाईड नोटमध्ये पत्नीवरती केले गंभीर आरोप. देशातील 18,74,00,000 शेतकरी कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या यादीमध्ये तामिळनाडू अव्वल, तर उत्तर प्रदेश आणि कर्नाटक दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी. अलाहाबाद हायकोर्टाचे न्यायाधीश शेखर कुमार यादव अडचणीत. वादग्रस्त वक्तव्यांची सुप्रीम कोर्टाकडून दखल. विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमातल्या वक्तव्यांची मागवली माहिती. ICICI बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि पती दीपक कोचर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी. 2019 मध्ये ICICI बँकेने व्हिडिओकॉनला दिलेल्या कर्जासंदर्भात कोचर दाम्पत्याला अटक करण्यात आली होती. मेहुल चोक्सीशी संबंधित 565 कोटींच्या मालमत्तेचा लिलाव होणार. PMLA कोर्टाची लिलाव करण्याला परवानगी. बँकांची 6,097 कोटींची फसवणूक केल्याचा चोक्सीवरती आरोप. RBIचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा आज पदभार स्वीकारणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मल्होत्रा यांना पुढील 3 वर्षांसाठी RBIचं गव्हर्नरपद. ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांना संयुक्त राष्ट्रांची पर्यावरण संस्था UNEPचा चॅम्पियन ऑफ अर्थ जीवन गौरव पुरस्कार जाहीर. राहुल गांधींचा दिल्लीतल्या एका किराणा दुकानामध्ये वस्तू विकतानाचा व्हिडिओ व्हायरल. राहुल गांधींकडून किराणा दुकानांसमोरील आव्हानं समजून घेण्याचा प्रयत्न. साताऱ्यातल्या म्हसवडमध्ये मांडेशी चॅम्पियन्सच्या आधुनिक स्टेडियमचं सचिन तेंडुलकरच्या हस्ते उद्घाटन. यावेळी सचिनने मुलांसह रस्सीखेच खेळण्याचा आनंदही लुटला. रशियाच्या दौऱ्यावर असलेले भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी घेतली रशियाचे अध्यक्ष पुतीन यांची भेट. यावेळी रशियाचे संरक्षण मंत्री आंद्रेई बेलोस्लोव्ह यांनीही बैठकीत भाग घेतला. भारताने सिरियातनं 75 नागरिकांना बाहेर काढलं. उर्वरित भारतीयांना भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहण्याचा सल्ला.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.